गावकर ती शिवसृष्टी दाखवायला नेईल अशी शिवसृष्टी होईल. तसेच प्रत्येक तांड्यामध्ये सभामंडप दिला, संत सेवालाल महाराजांच्या मूर्त्या दिल्या, प्रत्येक पाड्यावर वीर एकलव्य भगवानांच्या मूर्त्या दिल्या, तिथेही मी सभामंडप दिला. मला सांगायला अभिमान वाटतो की कधीच MIDC होत नव्हती. अनेक लोकांनी जे स्वतःला जे भ्रष्टाचारी आहेत, अत्यंत भ्रष्टाचार करून जेलमध्ये 2-2 वर्ष राहिले, अशा भ्रष्टाचाऱ्यांनी महापुरुषांच्या वल्गना केल्या, शिवसृष्टीची वल्गना केली, करंजवन योजनेच्या पाण्याची वल्गना केली. परंतु दुर्दैवाने यांना कुठलीही योजना पूर्ण करता आली नाही. खरं तर ही योजना झाली. आताच उद्धव साहेब येऊन गेले, माझ्या बाबतीमध्ये अत्यंत खालच्या थराचे बोलले, अत्यंत खालच्या थराचे म्हणजे ते ठाकरे हे पटतच नव्हते त्या थराचे बोलले. परंतु मी त्यांना त्याच दिवशी उत्तर दिलं माध्यमांमधून की साहेब, या करंजवन योजनेसाठी तुमच्याकडे मी 100 पत्र घेऊन आलो, आपण सही केली नाही. मी शेवटचं एक पत्र फाडून तुमचे जे PS होते त्यांच्या तोंडावर फेकलं आणि तेच माझ्या मुख्यमंत्र्यांनी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात सही केली आणि महिनाभरात ती योजना पूर्ण केली. साहेब, मला सांगायला अभिमान वाटतो की ही पीक विमा कंपनीच्या विरोधात मी हायकोर्टात गेलो. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पैसे मिळाले असेल तर नांदगाव विधानसभा मतदारसंघाला मिळाले. चष्मे के दिले, त्याच्यानंतर ऑपरेशन केले. मला सांगायचा अभिमान वाटतो की जे जे माझ्या विरोधात उमेदवार आहे त्याने एक गोष्ट विकासावर बोलावा. मी त्यांना आव्हान करतो या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या जनतेसमोर त्यांनी यावा आणि त्यांच्या 10 वर्षाचा कार्यकाळ सांगावा. आणि मी माझ्या 2.5 वर्षाचा कार्यकाळ सांगतो. त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळापेक्षा माझ्या 2.5 वर्षात त्यांच्यापेक्षा 100 पटीने जर विकास नसला झालेला आदरणीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, तर मी आजच माझा फॉर्म घेतो असं मी त्यांना आवाहन करतो. साहेब, आमच्याकडे आता हे भ्रष्टाचारी एक नवीन वल्गना देत आहेत. भयमुक्त नांदगाव भयमुक्त करायचं, नांदगावला भयमुक्त करायचं. परंतु ज्या वेळेस पीक विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन त्यांना पीक विमा का देत नाही म्हणून जाब विचारला, त्यांच्यावर दादागिरी केली. हे जर भय असेल आणि त्यामुळे त्या दादागिरीमुळे प्रत्येकाच्या खात्यात लाख 2-2 लाख रुपये पडले, आणि जर हे भय असेल तर हे भय मला मंजूर आहे. तसेच अनेक डिप्या मिळत नव्हत्या. MSCBच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी करून 1000 डिप्या ह्या मतदारसंघात दिल्या. आणि ही जर त्यांना दादागिरी वाटत असेल, हे भय वाटत असेल, आणि माझ्या शेतकऱ्यांना माझ्या भयामुळे जर डिप्या मिळत असेल आणि त्यांचे पिकं जर चांगले निघत असेल तर हे भय मला मंजूर आहे. सबस्टेशन मिळत नव्हते. MSCBच्या मुंबईच्या अधिकाऱ्यांवर प्रेशर देऊन MSCBचं सबस्टेशन आणले. तसेच खाली जळगावला पाणी जायचं, धरणं आमच्याकडे, आमच्या उशाशी, आणि आम्ही पाण्यासाठी उपाशी. मी ह्या गोदावरी पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांवर, गिरणाच्या अधिकाऱ्यांवर सोडून खालच्या 26 गावांना पाणी सोडलं 4थं आवर्तन, जेणेकरून आज सर्वांचे पिकं निघाले आणि प्रत्येकाला 5-5, 10-10 लाख रुपये त्या कांद्याच्या पिकाचे आले. आणि जर हे भय असेल आणि ही दादागिरी असेल तर हे भय मला मंजूर आहे. ज्या भयामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास होतो, ज्या भयामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या माझ्या माय बहिणीला न्याय मिळतो, ज्या भयामुळे माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक जनतेला पीक विम्याचे पैसे येत असेल, पाणी मिळत असेल, प्यायचं पाणी मिळत असेल, तर मी आजही आवर्जून आणि छाती ठोकपणे सांगतो, जर तुम्ही याला भय म्हणत असेल तर माझ्या विरोधकांना हे भय मला मंजूर आहे आणि माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या जनतेला सुद्धा मंजूर आहे. गेली 40 वर्षाचा प्रश्न होता झाडी धरणाचा. त्या झाडी धरणाचा पूर्ण जो पाठ होता तो पाणीच येत नव्हतं. त्यावेळेस मी सर्वांवर प्रेशर देऊन त्या झाडी धरणात पाणी आणलं. अनेकांनी खोटे नारळ फोडले, पाणी नाही आणलं. आणि त्यावेळेस ती दादागिरी माझी, जर माझ्या झाडी धरणात पाणी आणायचं असेल आणि त्याला जर तुम्ही दादागिरी म्हणत असेल आणि त्याला जर तुम्ही भय म्हणत असेल तर या सुहास कांदेला ते भय मंजूर आहे. तसेच
तसेच साहेब सध्या आता इथे जातीचं राजकारण चालू आहे. मला जातीपाती धर्मपंथावर काहीच बोलायचं नाहीये, मी कधी बोलणारही नाही. कारण मला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, सुहास तुला जात पात धर्म नाहीये, पंथही नाहीये, तुझा जात म्हणजे या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास, तुझी जात म्हणजे या नांदगाव मतदारसंघाचा विकास. म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करतो, जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका, खोट्या अफवांना बळी पडू नका. आपण फक्त विकासाच्या पाठीमागे राहा. जे आदरणीय शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात केलं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी नांदगाव विधानसभा मतदारसंघात केलं. मला या नांदगाव विधानसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेला अभिमानाने सांगावंसं वाटतं, ज्या वेळेस मी या नांदगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आदरणीय शिंदे साहेबांकडे गेलो असेल, त्यावेळेस शिंदे साहेबांनी वरती न पाहता खाली ताबडतोब पत्रावर सही केली असेल आणि माझ्याकडे हसले असेल, सुहास किती निधी न्यायला आला. परंतु साहेबाला माहिती आहे की या नांदगाव विधानसभा मतदारचा 10 वर्षाचा जो विकास रखडलाय त्या विकासासाठी सुहास आलाय आणि तो विकास करण्यासाठी सुहास निधी देतोय. साहेब मला सांगायला अभिमान वाटतो की आता 3.5 ते 4 हजार करोड रुपये या मतदारसंघात आलेले आहेत. साहेब आमची जी लढाई आहे ती सध्या धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. भ्रष्टाचाऱ्यांकडे जे जेलमध्ये जाऊन आले, ज्यांनी महायुतीवर घात केला महायुतीबरोबर, या भ्रष्टाचारी आज माझ्या विरोधात आहे. आणि ही लढाई प्रचंड अशा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. पण मला सांगायला अभिमान वाटतो, आतापर्यंत धनशक्तीच्या विरोधात ही जनशक्तीच जिंकलेली आहे आणि या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आम्ही नक्कीच जिंकू, असेही या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. महिला सशक्तीकरण असेल, महिला सबलीकरण असेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक झाल्यानंतर तुमच्या आशीर्वादाने मी जर आमदार झालो, आदरणीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आमदार झालो, तर मी आपल्याला आश्वासित करतो, माझ्या माय भगिनींना आश्वासित करतो की आम्ही 300 ते 400 कंपन्यांबरोबर आपला ऍग्रीमेंट झालेला आहे. तसेच करार झालेला आहे आपल्या 400 कंपन्यांबरोबर. कच्चा माल द्यायचा आणि पक्का माल बनवून द्यायचा. मला अभिमानाने सांगावंसं वाटेल की प्रत्येक महिलेला तिचा प्रपंच बघून, तिचा कुटुंब बघून, तिचा सगळा शेती व्यवसाय बघून तिला कमीत कमी 500 ते 1000 रुपये रोज मिळेल, असं या ठिकाणी आपण नियोजन केलं. साहेबांना पुढे जायचंय म्हणून मी थोडं आटोपतो घेतो. साहेब आपली आम्ही सर्व, माझे नांदगाव विधानसभा मतदारसंघाची सगळी जनता आपली देवासारखी 4 तासापासून वाट बघत होते. आपण आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि ह्या माझ्या मायबाप जनतेचे सुद्धा मी आपल्या आशीर्वादाने जर मी आमदार झालो, आपल्या आशीर्वादाने, ह्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतीलच आणि होतीलच. आता आमचा पुढचा जो अजेंडा आहे साहेब, आम्हाला याच्या बाबतीत मदत करावी लागेल. आपला पुढचा जो अजेंडा आहे तो जलसिंचन. या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक शेतात, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात, मळ्यात पाणी कसं देता येईल. 20 तारखेला आहे. जुने धरणे असतील, जुने बंधारे असेल, त्याचं खोलीकरण कसं करता येईल, रुंदीकरण कसं करता येईल. आणि त्याचे मित्र पक्ष असेल, जुन्या चाऱ्या असेल, त्याचं खोलीकरण कसं करता येईल, रुंदीकरण कसं करता येईल. जुन्या पाटचाऱ्या असेल, तसेच साहेबांच्या माध्यमातून नवीन नवीन एमआय टँक असेल, बंधारे असेल. आता माझं फक्त एकच लक्ष आहे की माझ्या ह्या एमआय टँकच्या माध्यमातून, बंधाऱ्याच्या माध्यमातून, पाटाच्या माध्यमातून, पाणी गिरणा धरणामध्ये पाणी रिझर्वेशन वाढून माझ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी न्यायचं आणि माझी शेतकऱ्याची प्रत्येक शेती ही सुजलम सुफलम करायची. मी आपल्याला नम्र विनंती करतो की मला फक्त 2च वर्ष मिळाले, 2.5 वर्ष करोनात गेले, मला फक्त 2च वर्ष मिळाले हा विकास करायसाठी. परंतु हा सगळा 2 वर्षाचा विकास सभा मंडप, रस्ते आणि याच्यात गेला. परंतु मी आपल्याला आश्वासित करतो की आपण मला यावेळेस संधी द्या. प्रत्येकाच्या शेतात कसं पाणी न्यायचं हे आपल्या गावचे जलतज्ञ बोलू. कोणत्या बंधारातून कसं पाणी नेता येईल, कुठून कुठून कसं पाणी नेता येईल, याची सर्व आमचा आराखडा आदरणीय बापूसाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला आहे. फक्त मी आपल्याला आश्वासित करतो की आपण मला निवडून द्या अशी आपल्याकडनं मी अपेक्षा बाळगतो. आणि जाता जाता आपल्याला एकच विनंती करतो, कुठल्याही जातपात धर्मपंथाच्या जे विरोधक
जाती पाती धर्म पंथाच्या बळी पडू नका. जे विरोधक आपल्याला बळी पडतायत, अनेक हे भ्रष्टाचारी खोट्या खोट्या अफवा पसरवताय, कुठल्याही अफवेला बळी पडू नका. आपल्याला फक्त विकास करायचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे, आपण मला 2च वर्ष संधी दिली 5 वर्षात करोनामुळे, तरी सुद्धा या 10 वर्षामध्ये जे भ्रष्टाचारी विकास करू शकले नाही, तो 2 वर्षामध्ये मी तो विकास केला, असे या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो. म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करतो, साहेब यांच्या पायाखालची वाळू इतकी घसरली. एक सुहास कांदे यांनी पकडून आणला आणि तो सुहास कांदेचा फॉर्म भरला आणि त्याला त्यांच्याच गाडीत घेऊन गेले. साहेब मी तुमचा चेला आहे सुहास कांदे, मी केव्हाच घेऊन गेलो असतो, पण म्हटलं यांनाही याची इच्छा पूर्ण होऊ द्या, यांनाही सुहास कांदेचा फॉर्म भरू द्या. भ्रष्टाचाऱ्यांना मला माझ्या मायबाप जनतेवर विश्वास आहे. माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेवर विश्वास आहे. व्यासपीठावर बसलेल्या बीजेपीचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे असेल किंवा माझी शिवसेना असेल, RPI असेल, यांचा माझ्यावर विश्वास आहे. अनिल दादा सारखे असेल, राजाभाऊ पगारे सारखे असेल, यांनी शिवाजी पाटलांसारखे असतील, ज्यांनी मला वैयक्तिक पाठिंबा दिला, यांच्यावरही माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे माझे असे किती डुप्लिकेट सुहास कांदे येऊ द्या, मी या मायबाप जनतेच्या विश्वासावर उभा राहिलोय आणि मला माहिती आहे मायबाप जनता मला न्याय देईल. म्हणून मी जाता जाता आपल्याला साहेबांना ऐकायचंय, जाता जाता एकच विनंती करतो की कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका, कुठल्याही जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका. आणि येत्या 20 तारखेला अनुक्रमानिका नंबर 4 त्याच्या समोरचं धनुष्यबाणाचं बटन, आपलं धनुष्यबाण, हिंदूचा धनुष्यबाण, प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण, आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा धनुष्यबाण, या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा, या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा आणि मला प्रचंड मताने निवडून द्या आणि ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी द्या, असे आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो. आणि जाता जाता पुन्हा एकदा आश्वासित करतो, आतापर्यंत आपण टाकलेला माझ्यावरचा विश्वास आणि भविष्यात आपण टाकाल तो माझ्यावरचा विश्वास, या विश्वासाला मी कधी तडा जाऊन देणार नाही, कधी आपल्याला त्याचा पश्चाताप होऊन देणार नाही, तर त्याचा आपल्याला सार्थ अभिमान राहील. असाच मी विकास करेल आणि असाच वागेल, असे आपल्याला आश्वासित करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. यानंतर